गोदावरी नदी प्रदूषणाबाबत नवा वाद समोर येतोय। गोदावरी नदी प्रदूषित नाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल दिलाय। सामाजिक कार्यकर्त्यांच्या अहवालावरती आक्षेप घेतला गेलाय। गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत। गोदावरी नदीतील पाणी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्याने यावर नदीच्या प्रदूषण मुद्द्यावरती काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय। गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले। तसंच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे 6 ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेतले आहेत। WQI म्हणजे वॉटर क्वालिटी इंडेक्स तपासण्यात आलेला आहे। तपासणीमध्ये नदीतील पाणी स्वच्छ आहे आणि नदी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलाय। वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये वेटेज दिलेलं आहे। प्रत्येक पॅरामीटरला एक स्वतःचं वेटेज आहे। त्या वेटेजनुसार हा वॉटर क्वालिटी इंडेक्स जनरेट केला जातो आणि वॉटर क्वालिटी इंडेक्सनुसार ठरलं जातं की हे चांगली स्ट्रेच आहे का, मीडियम स्ट्रेच आहे का, पोल्युटेड स्ट्रेच आहे, हे त्या वॉटर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे ठरतं। आणि अशा पद्धतीचं आपण प्रत्येक महिन्याला गोदावरी नदीचे सॅम्पल्स कलेक्ट करतो, अनालिसिस करून त्याचे रिझल्ट आपल्या वेबसाईटवर असतात, सगळ्यांना अवेलेबल आहे। गोदावरी नदीत अनेक ठिकाणी थेट गटारं आणि नाल्याचं पाणी सोडलं जातं। सांडपाणी देखील नदीत मिसळत असल्यामुळे गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ कसं असू शकतं असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। पिछले 10-15 साल से जो हम लोग चिल्ला चिल्ला के कह रहे थे कि गटर छोड़ा जा रहा है, ईटीपी नहीं है, पूरी इंडस्ट्रीज का वेस्ट इसमें आ रहा है और इतना ज्यादा पोल्यूशन के ऊपर हम लोग शोर कर रहे थे, अवेयरनेस कर रहे थे, लेकिन एमपीसीबी ने अपना जो डाटा दिया है उसने पूरा गेम ही पलट के रख दिया। ये आप एमपीसीबी का डाटा देखेंगे तो बीओडी लेवल जो पीने का पानी होता है वो 5-3 के आसपास होना चाहिए। इन्होंने बीओडी लेवल 3 का दिखा के ये बता दिया है कि पूरी गोदावरी, वालदेवी, नंदिनी रिवर का पीने का पानी है। मतलब इतनी साफ है, लेकिन सिर्फ पेपर पर। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। याच परिसराचं सुशोभीकरण आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावरती सरकारकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। सध्या या परिसरातील पाण्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटोळ। अनेक वर्षांपासून गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी एकीकडे स्थानिक पातळीवरती म्हणजे स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र गोदावरी नदी प्रदूषित नाही अशा पद्धतीनं हे दावा केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये आहे। खरंच याच परिसरामध्ये कुंभमेळ्यासारखा एक मोठा धार्मिक जो कार्यक्रम आहे ते सुद्धा पार पडतो। खरं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वॉटर क्वालिटी इंडेक्स हे चेक करण्यात येतो आणि त्याच आकडेवारीमध्ये गोदावरी नदी हे प्रदूषित नाही अशा पद्धतीचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेला आहे। गोदावरी नदी परिसरातील जवळपास 6 ठिकाणाचे वॉटर क्वालिटी इंडेक्स हे एमपीसीबी कडनं चेक करण्यात आलेले आहेत आणि त्याच या सगळ्या तपासणीमध्ये नदीतलं पाणी हे अस्वच्छ नाही किंवा गोदावरी नदी हे प्रदूषित नाही अशा पद्धतीचा एक निकाल असेल किंवा माहिती असेल ते एमपीसीबी कडनं देण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रोसेसवरती या प्रदूषणाच्या मुद्द्यावर काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सगळ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती लढतोय। गोदावरी नदी हे प्रदूषित आहे, अनेक जणांनी हे मान्य केलेलं आहे। इतकंच नव्हे तर अनेक नाले असतील, गटारी असतील, या सगळ्या या गटारी आणि नाल्यामधलं जो पाणी आहे तो थेट गोदावरी नदीमध्ये येतो। त्यामुळे गोदावरी नदी हे प्रदूषित आहे। जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री असतील या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून या सगळ्यावरती काय नेमकं निर्णय घेतात किंवा या सगळ्या वॉटर क्वालिटी इंडेक्सचा जो संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची चौकशी आणखीन एकदा करण्यात येतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।